नमस्कार मित्रांनो, हा विषय काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नसल माहिती तर मी सांगतो मित्रांनो. आपल्या ड्रायव्हर बांधवांच्या 3 मागण्या आहेत. परिवहन मंत्री आपले जे आहेत त्यांनी टेस्ला कार घेतली बाईक टॅक्सी चालू करून, त्यांचा सर्वप्रथम राजीनामा घ्यायचा. दुसरी मागणी आहे, जे आपले सरकार मान्य रेट आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे. आणि तिसरी मागणी आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाची, बाईक टॅक्सी बंद झाली पाहिजे. ओला, उबर, रॅपिडो सारख्या ज्या अनलिगल कंपन्या बाईक टॅक्सी चालवायला लागल्यात त्या बाईक टॅक्सी बंद झाले पाहिजे. कारण बाईक टॅक्सी तुम्ही चालू केली आहे रस्त्यावर, पण इलेक्ट्रिक बाईक दिसत नाही, पेट्रोलवरच्या बाईक पळायला लागल्यात रस्त्यावर. या बाईक बंद झाल्या पाहिजे मित्रांनो. अन्यथा 30 सप्टेंबरला आझाद मैदानावर ड्रायव्हर बांधवांचं आपलं मोठं आंदोलन होणार आहे आणि महायुती विरोधात मतदान करायचंय मित्रांनो. असा ठराव पास करण्यात येईल जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर. हा विषय चालू आहे मित्रांनो. रस्त्यावर तुम्ही पाहत असाल, रिक्षावर, कारवर हे पॅम्पलेट लावलेले आहेत. तर हा पॅम्पलेटचा अर्थ मित्रांनो, आंदोलन चालू आहे ड्रायव्हर लोकांचं. त्यामुळे जास्त काही टेन्शन घेण्याचं कारण नाही मित्रांनो. बिनधास्त गाड्या चालवा. आणि 30 सप्टेंबरला मित्रांनो आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने ड्रायव्हर बांधव आपले उपस्थित राहा. धन्यवाद.